तर फुकटात निवडून येणारे सर्वांना मिसगाईड करतात। मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावरही टीका केली आहे। मागच्या दारानं येणारी लोकच पक्षाला संपवतात अशी टीका देखील मनोज जरांगेंनी केली। दरम्यान 100 पिढ्या आल्या तरी फडणवीसांना कुणी संपवू शकत नाही। प्रवीण दरेकरांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांची टीका। काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात। अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का? महाराष्ट्रातील जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे। 100 पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी होऊ शकत नाही। तो आपली सहनशीलता तर परमेश्वराने आपल्याला कुठून ताकद दिले की आईवरून त्या ठिकाणी माझ्या शिव्या दिल्या हे जेव्हा देवेंद्रजी सांगत होते तेव्हा माझ्या डोळ्यातलं पाणी होतं। आम्ही विरोधक नाही मानला, आम्ही 1000 बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते। हे काय आहे हे जे फुकटात निवडून येणार आहेत काही वरची वर, हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात, म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण। आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुतीला नाही दिल्यावर आम्ही काय करणार? हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते। आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही। आता आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे, आता त्यांना काय बोलावं आणि काय करावं काय सुचतच नाही आहे।